सहवासात राहिल्यामुळं आपल्याला ती नवीन अशी प्रेरणा नेहमीच आपण म्हणतो गातो, आता उठवू सारे राम, आता पेटवू सारे राम. ही हळी घेऊन मी माता भगिनींना एकच संदेश देणार आहे की सगळ्या मुलींना तुम्ही सुसंस्कारित बनवा. सगळ्या मुली संस्कारित बनणं गरजेचं आहे. आजचं युग एवढं भराटीचं आहे, वेगानं धावणार आहे. सगळं काही जग इतकं पळतंय, त्या पळण्याच्या पाठीमागं आपल्याला धावायचंय. आत्ताच सरांनी सांगितलं की मुलाकडे अधिक लक्ष दिलं जातं, परंतु मुलाकडे अधिक लक्ष न देता तुम्ही मुलाच्या बरोबरीनं मुलींना सुद्धा शिकवता आलं पाहिजे. मुलींना सुद्धा तेवढाच पैसा राखून ठेवा, मुलींना सुद्धा तेवढंच बाहेरच्या देशामध्ये पाठवायचंय. ही आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करायची. मुलगा आणि मुलगी हे दोन्हीही समान आपल्याला वाटले पाहिजेत. खरोखरच आजचा हा जो उपक्रम आमच्या सरांनी निवडला आणि त्यांनी सर्व आमच्या सहकार्यांना एकत्रित करून सांगितलं की असा महिन्याच्या शेवटी आपण महिलांना बोलवून त्यांच्यामध्ये एक नवीन अशी प्रेरणा आपण देऊ, म्हणजे मुलींच्या शिक्षणाला थोडासा तरी मदत होईल किंवा मुलींचं शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये रुजलं जाईल. मी अतिशय हा स्तुत्य उपक्रम मानला. मला इतका आनंद झाला की सरांच्या या डोक्यात किती चांगला उपक्रम आहे आणि हा पहिलाच उपक्रम यशस्वी होण्यासाठी भरपूर महिलांचा प्रतिसाद मिळाला, याबद्दल मला खूप आनंद होत आहे. मी थोडक्यात वर्णन करणार आहे. पहिली स्त्रियांची पार्श्वभूमी थोडक्यात सांगते. स्त्रियांना या ठिकाणी घराच्या बाहेर पडायला संधी नव्हती. त्यांनी उमरेच्या मध्येच राहायचं. कुठल्याही पुरुषांनी घेतलेला निर्णय मान्य करायचा. पुरुषांनी घेतलेल्या निर्णयामध्ये कुठलेही भाष्य करायचं नाही. निमूटपणे ऐकून घरात आपले काम चूल आणि मूल एवढंच फक्त करत राहायचं. फक्त स्वयंपाक करायचा आणि मुलं सांभाळायची, मोठी करायची. शाळेतले व्यवहार, बाकीचे इतर मार्केटचे व्यवहार पुरुषांनी करायचे. ही जी पद्धत आहे, ही पद्धत खरोखरच आजच्या स्त्रीने काय केलेली आहे, आश्चर्यचकित करून सोडली. आजची स्त्री ही अगदी पुढे पार्श्वकालीन स्त्री प्रमाणे राहिलेली नाही. शिक्षणामुळे इतकी पुढे गेलेली आहे की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया शिकत आहेत. कोणत्या क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही अभ्यासक्रमांमध्ये मुली सहजपणे आपली कामगिरी बजावतात आणि मुलांच्या बरोबरीनं अगदी चांगल्या मार्कानं, चांगल्या गुणांनी अगदी मुली अग्रेसर आहेत. आज 5 वर्षाच्या निकालाची जर तुम्ही गुणवत्ता पाहिली तर सगळ्यात जास्त मुली पहिल्या क्रमांकावर आहेत. मुली अगदी चिकाटीनं अभ्यास करतात. मुलींचं लक्ष अगदी अभ्यासाकडे असतं आणि त्यामुळे त्या पहिल्या आहेत. हे मला मुद्दाम इथं महिला पालक मातांना नमूद करायचंय की मुली काळजीनं शिकतात. त्यांच्या शिक्षणाची कसलीही तुम्ही काळजी बाळगू नका. त्यांना फक्त संधी उपलब्ध करून देण्याची एक गरज तुमच्यामध्ये आहे. तुम्ही तेवढा एक मुद्दा जर ध्यानात ठेवून मुलींना प्रवृत्त जर केलं तर नक्कीच मुली पुढे येतील आणि मुलींचं त्यांचं भविष्य हे पुढे जाईल. आज स्त्रिया अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग वैद्यकीय असो, राजकीय असो, सामाजिक असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये महिला अग्रेसर आहेत. आपल्या राष्ट्रपती महिलाच आहेत. राजकारणी सगळ्या जवळजवळ 50% महिला होण्याचं आश्वासन आहे. म्हणजे महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत. हे आज जगाची स्थिती आहे. मुलीनं मला तुम्हाला एकच फक्त सांगायचं आहे की तुम्ही आयुष्यात कुठंही मागं पडायचं नाही. तुम्ही मनाला 2-3 प्रश्न असे तयारच करून ठेवायचे की आपल्याला आयुष्यात कोण व्हायचंय, आपल्याला आयुष्यात कोण व्हायचंय आणि आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळवायचंय, की जेणेकरून आपल्या आयुष्याचं सार्थक कसं होईल. हा विचार जर प्रत्येक मुलीनं केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं यश हे तुमच्या हातात आहे. तुम्ही फक्त आयुष्याचा विचार करा की तुमचं आयुष्य कसं घडेल आणि तुम्ही ते आयुष्य घडविण्यासाठी कुठला विषय निवडणार आहात
कुठलं करिअर करणार आहात, त्या करिअरसाठी कोणती क्षमता निवडणार आहात, त्या करिअरमधल्या संधी कोणत्या उपलब्ध करून घेणार आहात, हे जर तुम्ही नक्कीच ठरवलं तर तुम्ही, मला वाटत नाही या खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मागं राहाल किंवा कुठलीही तुम्हाला अडचण येईल असं तुमच्यामध्ये राहणार नाही. तुमचं यश संपादन करण्यासाठी तुमचा विषय हा अचूक निवडा आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्ही अगदी बारकाईनं अभ्यास करा, वाचन करा, इतकं वाचन करा, वाचन करा, वाचन करा, वाचाल तर वाचाल. तुम्हाला माहित आहे नाही का, वाचाल तर वाचाल. अशी संधी निर्माण करा जगण्यासाठी. आयुष्यामध्ये वेगळं काही करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. यशस्वीपणे तुम्ही तुमच्या जीवनात अगदी आनंदानं राहू शकाल. आणखी यापेक्षा बहुमोल असं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्या मुलींच्याच कॉलेजच्या मुलींच्या मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी सरांनी इतकी निवड पाहुण्यांची चांगली केलेली आहे. तुम्हाला